नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण साळुंके रानमेवा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज मित्रांनो, आज आपण आलो राजापूरच्या रानामध्ये म्हणजे रानभाजी बघायला। तर रानभाजी आपल्याला एक आज भारांग्याची रानभाजी बघायची, अतिशय सुंदर प्रकारची रानभाजी। ती रानभाजी सगळ्यांनाच आवडते असा प्रकार नाही, कारण ती रानभाजी काय लोकांना आवडत नाही, पण ही रानभाजी आवर्जून सगळ्यांनी खाल्लीच पाहिजे, कारण या रानभाजीमध्ये जास्तीत जास्त औषधी गुणधर्म असणारी ती रानभाजी आहे। तर आता आपण त्या रानभाजीच्या शोधात जाऊया, कारण आपल्याला शोधल्याशिवाय सापडणार नाही। कारण बऱ्याच ठिकाणी आता काही ठिकाणी तिचं आता नवीन मूळ फुटलेलं आहे, एकदम कवळं डिरं फुटलेलं आहे, तर ते आपल्याला शोधायचं आहे। चला आपण बघूया। हे बघा, आता इथं सुद्धा चांगल्या प्रकारची फुटलेली भाजी बघा, ही रानभाजी भारांग्याची भाजी। आमच्याकडे स्थानिक भाषेमध्ये याला काय म्हणतात, सक्रुबा, पण त्याचं नाव भारांगी भाजी म्हणतात। तरी भारांगी भाजी म्हणजे कधी माहिती आहे का, याला औषधी गुणधर्म, चांगला औषधी गुणधर्म असणारी ही भाजी आहे। आता ही उन्हाळभर सुप्त अवस्थेत असते भाजी। आता ह्या वेळेला कसं, याला जरा लवकर पाऊस झाला त्यामुळं ही आधीच चांगल्या प्रकारची फुटून आलेली आहे। आता ही भाजी खाण्यालायक झाली, एकदम खाण्यालायक आहे। तर आता आपण ह्या रानभाजीचं औषधी गुणधर्म काय ते बघूया। भारांग्याचे मूळ जोर किंवा कफ असलेल्या रोगात देतात। कफ जास्त वाढला, होणारा दमा, खोकला या विकारावर भारांगमूळ प्रामुख्याने वापरतात। सर्दी किंवा घशातला शोष यावर भारांगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर दिलं जातं। दरम्यान भारांगमूळ ज्येष्ठमध किंवा बेहडा व आळवसाची पाने याचा काढा करून सुद्धा देतात। भारांग्याच्या पानाची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही आमच्याकडे वापरतात। याच्या कोवळ्या पानाची भाजी चवीला अतिशय रुचकर असते। सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारावर ह्या भाजीचा चांगल्या प्रकारचा उपयोग होतो। पोट साफ होण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते, कारण ती पाचक आहे म्हणून। भारांग्याच्या फुलाची ही भाजी करतात। तर मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा।